नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहत आहात थरार सत्य. आजच्या ठळक आणि झटपट बातम्या खास शेतकऱ्यांसाठी. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. योजना हप्ता या संदर्भात महत्त्वाचा अपडेट समोर आला असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. आजचे बाजारभाव पाहता सोयाबीन, कापूस, कांदा आणि हरभरा यांच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी माल विक्रीपूर्वी जवळच्या बाजार समितीचे दर नक्की तपासावेत. हवामान विभागाचा इशारा. पुढील 2 ते 3 दिवसात काही भागात पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांनी काढणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पूर्व हंगामी कापूस ठरला तोट्याचा. उत्पादकांच्या हाती काही शिल्लक राहीना. एकरी केवळ 3 ते 3.5 क्विंटल पिकाचे उत्पादन होतंय. लागवडीमध्ये घटीचा कल दिसून येत आहे. शेतकऱ्यांसाठी उपकल्वा व्हावा. मनोज सरांगे पाटील यांच्याकडून मागणी करण्यात आली. कृषी प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला. 11 शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. खरीप हंगाम तोट्यामध्ये. रब्बीवरती सुद्धा संकटाची मळब. कांदा, गहू, लसूण, चारा पिके रोगांच्या वेडख्यामध्ये आहेत. बळीराजाच्या अडचणीमध्ये वाढ झालेली असून उत्पन्नामध्ये मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जाते. बंधाऱ्यामुळे भोवतीला खाऱ्या पाण्यापासून संरक्षण मिळते. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते कोसवी येथे संरक्षण भिंत व जेटी दुरुस्ती कामाचा शुभारंभ झाला. नाफेड कार्यालयामध्ये 10 तास ठेय्या. कांदा खरेदीच्या थकीत पेमेंटसाठी संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन. शेतकऱ्यांच्या मागण्यात काय आहेत बघा. नाफेडचे वजन करून कांदा खरेदी करण्यात आला. हा कांदा कंपन्यांनी मोजून विक्रीसुद्धा केलेला आहे. विक्री केलेल्या कांद्याचे पेमेंट हे 72 तासाच्या आत देण्याचे आश्वासन दिलेले होते, परंतु 5 महिन्यांपासून नाफेड वेळ काढूपणा करत आहे. पैसे अडकल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. नाफेडने तात्काळ पैसे न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आलेला आहे. साखर कारखान्यांच्या दरामधील तफावतीमुळे आंदोलन छेडण्यात आले. सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना 2800 रुपये दर पहिल्या हप्त्यात 3000 रुपये देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे. तालुक्यातील तब्बल 61 पणन रस्ते खुले करण्यात आले. 10,000 शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा. पणन रस्ते GIS नकाशावरती उपलब्ध. सांगली जिल्ह्यामध्ये 423 गावांमध्ये झाली ड्रोनद्वारे मोजणी. गावाच्या डिजिटल नकाशाचे काम सुरू असून ग्रामपंचायतीच्या कर आकारणीला होणार मोठा फायदा. चिनी बेदाणा स्टोरेज चालकांचा माफीनामा. तासगावामध्ये स्वाभिमानीचा मोर्चा. जत, उमदी, कवठे महाकाळमधून शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवण्यात आला. पटसंख्याभावी राज्यभरातील 2000 मराठी शाळा या अडचणीमध्ये सापडलेल्या आहेत. तब्बल 620 शाळांवरती बंदीची कुऱ्हाड. 25,000 शिक्षक अतिरिक्त असून 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या 1483 मराठी शाळा बंद पाडण्याच्या आता मार्गावरती दिसून येत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमधील त्रुटी भवनात रायगड जिल्हाधिकारी अडचणीमध्ये सापडलेले असून कारवाईचे सक्त निर्देश देण्यात आलेले आहेत. 16 फेब्रुवारीच्या सुनावणीकडे आता लक्ष लागून आहे. 10 वर्षांमध्ये 10 कोटी रोजगार निर्मिती करणार. नारायण मूर्ती, राहुल जैन, आदिल जैनुलभ यांच्यासह देशातील दिग्गज उद्योजक एकवटलेले आहेत. PF नोंदणी नाही त्या कंपन्यांवरती कारवाईचा बडगा. PF कार्यालयाचा इशारा देण्यात आलेला असून अखेरची मुदत ही एप्रिलपर्यंत देण्यात आलेली आहे. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राची पडताळणी आता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. फसवणूक टळणार असून 481 नियोजन प्राधिकरणाची प्रणाली हा मारेराशी जोडण्यात आलेली आहे. वांबोरी 4 टप्पा 200 काम ठप्प झालेले असून 12 गावांमधील शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पाथर्डी तालुक्यातील 32 तलावांमध्ये येणार पाणी. 17 वर्षांपासून योजनांसाठी पाणी पुरवठा. रब्बीवरती संक्रांत. धुक्यामुळे पिकांना मोठा फटका बसतोय. सततच्या ढगाळ हवामानामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय. औषध फवारणीचा खर्च वाढल्यामुळे शेतकरी आता चिंतेमध्ये सापडलेले आहे. यंदा उत्पादन मुबलक असून तिळाचे दर हे कमी झालेले आहेत. मकर संक्रांतीचा गोडवा वाढणार. कडाक्याच्या थंडीमध्ये तिळाच्या लाडूपासून मिळेल शरीराला उष्णता. दिवसाभरुडी ढगाळ हवामान आणि थंड वाऱ्यामुळे जळगावमध्ये कडाका वाढलेला आहे. पुढील काही दिवस धोके आणि थंड वारे वाढणार असून रात्रीच्या तापमानामध्ये सुद्धा वाढ बघायला मिळणार आहे, तरी दिवसा गारठा कायम असणार आहे. हत्तीपकड मोहिमेसाठी सरपंच सेवा संघ शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन. बैठक लावून तोडगा काढण्याची मागणी केली जाते आहे. आता नवीन वर्षामध्ये रेशनवरती 2 किलो गहू, 3 किलो तांदूळ. येत्या फेब्रुवारी महिन्यापासून धान्याचे वितरण लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच होणार. अंत्योदयमध्ये 21 किलो गहू आणि तसेच 14 किलो तांदूळ मिळणार. आयात शुल्क लागताच वणीमध्ये कापसाचा उठाव होतोय. कापूस उत्पादकांच्या आशा पल्लवित झालेल्या असून 200 रुपयांनी वाढ बघायला मिळते. 11% शुल्क माफीची अस्थायी योजना संपुष्टामध्ये आल्याचे चित्र दिसून येत आहे. CCIचा कापूस खरेदीचा दर हा 8110 आहे, तर खासगी व्यापारी आत्तापर्यंत 7400 रुपयांपर्यंतचाच भाव देत आहे. केसर मोहरला कोकण वगळता 5500 हेक्टरवरती लागवड करण्यात आली. निर्यातदारांच्या बागभेटीमध्ये वाढ झालेली आहे.
25 शेती पिकांचे 184 नवीन वाण प्रसारित करण्यात आले. सर्व वाणे हवामान सहनशील, उच्च उत्पादन देणारे आणि कीड रोग प्रतिरोधक आहेत. नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती पद्धतीसाठी अनुकूल ठरणार आहेत. गुजरातमध्ये रब्बीत गव्हाचा सर्वाधिक पेरा करण्यात आलेला आहे. तसेच जिऱ्याची 3.75 लाख हेक्टरवरती लागवड करण्यात आलेली आहे. काम रखडल्याच्या निषेधार्थ गावकऱ्यांचा रास्ता रोको. कातखेळा फाटा ते गौरवा रस्त्याचे डांबरीकरण रखडलेले असून आंदोलनामध्ये महिलांनी सुद्धा सहभाग नोंदवला. घरपट्टीमध्ये 50% सवलतीची मुदत वाढवलेली असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान घरपट्टी पाणीपट्टी सवलतीची मुदत वाढवण्याची मागणी केली जात आहे. IFS अधिकाऱ्यांची पदोन्नती की खुर्चीचे वजन वाढले. राज्याच्या वनविभागामध्ये सुरू आहेत मनमर्जी कारभार. IFS लॉबीची चलती. पारंपरिक पिकांना फाटा. शेवगा लागवडीवरती भर देण्यात आलेली आहे. कारच्या तालुक्यामध्ये 200 एकरवरती शेवगा शेती. व्हेनेलाचे तेल उद्योग ताब्यामध्ये घेण्याची ट्रम्प यांची योजना सुरू आहे. आव्हाने मात्र कायम असून जागतिक तेल किमतीवरती तातडीने कोणताही मोठा परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हरभऱ्याचे पिके फुलोरावरती आलेले असून घाटेअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता वर्तवली जाते आहे. एकात्मिक व्यवस्थापन करा, कृषी विभागाचा सल्ला. 2 ते 3 दिवसांमध्ये अळी बाहेर पडते ती पाने फस्त करते. कृषी यंत्री अवजारांचे अनुदान मिळणार तरी कधी? अनुदानापासून वंचित अकोला जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. 63,000 शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा लागू नये. मागणी करून सुद्धा महिना उलटलेला आहे तरी सुद्धा निधी मिळतच नाही. ज्यांना मिळते रेशन त्यांनाच आयुष्मान कार्ड मिळते, गरजू झाले परेशान. चुकीच्या नावामुळे सुद्धा अडचणीमध्ये वाढ झालेली आहे. पात्र असून सुद्धा योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 8 वर्षांपासून प्रलंबित असलेली कृषी वीज जोडणी देण्याचा ग्राहक मंचांचा आदेश आहे. सौरपंपाचा आग्रह करणे महावितरणाला महागात पडलेले आहे. 1 जून 2018 पासून केलेली वीज जोडणीचे अर्ज प्रलंबित आहेत. पाणीपुरवठा सुरू असून वसुली रखडलेली आहे. 15.97 कोटींची पाणीपट्टी थकीत आहे. सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टीची थकबाकी वाढलेली असून जलसंपदा विभागाच्या नियोजनावरती परिणाम होतोय. दुपारी 2 वाजेपर्यंत माहिती भरली नाही तर शाळांवरती होणार कारवाई. शिक्षण संचालकाचा इशारा. गट शिक्षण अधिकारी तसेच पोषण अधीक्षक दररोज करणार खात्री. नगदी पिकांकडे वाढला कल. तेलबिया पिके नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. सूर्यफूल, जवस तसेच करडी पिकांची पेरणी शून्य असून 12.66% इतर कडधान्य पिकांची लागवड करण्यात आलेली आहे. 5 वर्षांमध्ये रब्बीच्या सरासरी क्षेत्रामध्ये 36,000 हेक्टरची वाढ झालेली असून कृषी योजनांचा सिंचन सुविधाचा सुद्धा सकारात्मक परिणाम होतोय. वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा 1.18 लाख हेक्टरवरती पेरणी पूर्ण झालेली आहे. लसूणीची फोडणी पुन्हा महागलेली आहे. दर आता 160 रुपये किलोवरती गेलेले आहेत. आवक घटल्याचा हा परिणाम होतोय. नवीन लसूणाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे, कारण 100 रुपये प्रति किलो दराने 15 दिवसांपूर्वीच मिळत होता लसूण. फळबाग अनुदानासाठी 25,000ची लाच मागितली. कृषी सहाय्यकवरती गुन्हा दाखल करण्यात आला. अक्कलकोटमध्ये सापळा लावून अँटी करप्शनची कारवाई करण्यात आली. केळीवरील चिलिंगच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. कडाक्याच्या थंडीचा परिणाम होतोय. 5 ते 6,000 रुपयांची कमी दरामध्ये खरेदी केली जाते. उसाला 3,000 रुपये दर देण्याच्या मागणीवरती सांगोल्यातील आंदोलक ठाम आहे. सांगोला येथील धाराशिव साखर कारखाना व उपोषणकर्ते यांच्यामध्ये तोडगा नाही. माळशिरस तालुक्यामध्ये 141 शेतकऱ्यांचा 4,417 क्विंटल मका खरेदी करण्यात आला. 2400 रुपये प्रति क्विंटलला दर मिळालेला असून नोंदीला दिली मुदतवाढ. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण. सांगोल्यामध्ये किमान आधारभूत किमतीवरती मक्का खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी 110 क्विंटल झाली मक्का खरेदी. 975 क्विंटल मक्याची नोंद करण्यात आली. रेशनचे धान्य 48% लाभार्थ्यांना नाही, मग आयुष्मानचा लाभसुद्धा मिळणे कठीण झालेले आहे. अजब आदेश जारी करण्यात आला. गरजू लाभार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शाळा निवडा, कागदपत्रे तयार ठेवा. RTEची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. शिक्षण विभाग लवकरच जाहीर होणार प्रवेशाचे अधिकृत वेळापत्रक. थकीत 105 कोटीसाठी नाफेडच्या अधिकाऱ्यांना काढले कार्यालयाबाहेर. संतप्त 250 शेतकऱ्यांचे 7 तास आंदोलन. 5 महिन्यांपासून पेमेंटच नाही. शेतजमीन मोजणी प्रकरणाचा महिनाभरामध्येच निपटारा. शासनाच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांनी केले स्वागत. नांदगाव येथे शासकीय मक्का खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. मका सोयाबीन खरेदीमधील विलंबाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढणार. AI मध्ये 62,000 लिटर पाणी लागेल. 58 मिनिटे ठिबक सुरू ठेवा. शेतीमध्ये अवतरले नवतंत्रज्ञान. 623 शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवण्यात आला. कामगारांसाठी खंडीभर योजना. दलालच लाभार्थी असून पात्रताधारकांपर्यंत निधी पोहोचेपर्यंत 50% निधीवरती मारला जातो डल्ला. हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीपाप्रमाणे रब्बीमध्ये सुद्धा पीक कर्ज वाटपाचे नियोजन फसलेले असून हिंगोली जिल्ह्यामध्ये केवळ 15% पीक कर्ज वाटप करण्यात आले.
471,72,00,000 पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. 1.25 लाख जनावरांवरती चिकित्सालयामध्ये उपचार करण्यात आले. पशुसंवर्धन डॉक्टरांना वेळेचे नियोजन लागेना. हळद पिकावरती कणमाशी आणि करप्याची संग्रह सुरू असून शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेला आहे. वसमत तालुक्यातील उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे. शेतकऱ्यांची चिंताही वाढलेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये युरिया खतासाठी वाढली शेतकऱ्यांची ओरड. कमतरता नाही कृषी विभाग. व्हॉट्सअपवरती ई-चलन आले. झटक्यामध्ये बँक खाते पूर्णतः साफ झाले. ई-चलनाच्या नावाने एपीके फाईल इन्स्टॉल होऊन मोबाईल करते हॅक. महावितरणाच्या कामामध्ये सॉफ्टवेअरचा आवाज. ग्राहकांना नवीन कनेक्शन मिळणार झटपट. 1 जानेवारीपासून प्रक्रियेची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. थंडीच्या कडाक्याने फुलला तुळजापूरचा आंबा मोहर. बागांनी ओढली सोन्याची झळाळी. उत्पादन विक्रमी वाढ होण्याची शेतकऱ्यांना आशा व्यक्त केली जात आहे. परभणी जिल्ह्यामध्ये 2.94 कोटी मजूर. केवळ 52.58% झाले खर्च.